तरी दोन दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे लोकल मधून प्रवास करतायत. 5 ते 10 मिनिटांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचतील आणि त्यांच्यासोबत काही नेते सुद्धा आहेत, काही पदाधिकारी आहेत आणि इथे आल्यानंतर काही वेळ हॉटेलमध्ये ते थांबतील आणि त्यानंतर फॅशन स्ट्रीट इथे जिथनं हा मोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाणार आहे त्या ठिकाणी ते येत आहेत. आपल्यासोबत आनंद दुबे आहेत. शिवसैनिक हे राज ठाकरेंच्या स्वागताला चर्चगेट रेल्वे स्टेशनवर पोहोचलेले आहेत. काय कशा प्रकारे म्हणजे शिवसेना मनसे एकत्रित हा मोर्चा? आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी आणि राज ठाकरे साहेब हे मुंबईचे ब्रँड आहेत आणि एक ब्रँडच्या स्वागतासाठी दुसरे ब्रँडचे शिवसैनिक आम्ही इथे कार्यकर्ता म्हणून उभे आहेत आणि आमचे नेते आज ठाकरे ब्रँड काय आहे मुंबईकरांना माहीत आहे आणि आज विरोधकांना पण दिसेल. हे जे भाजपचे लोक आहेत, जे निवडणूक आयोगाचे जो बी टीम म्हणून भाजपचे लोक काम करत आहे ना, त्यांना पण दिसेल हे मुंबई महाराष्ट्र हे ठाकरे बंधूची आहे आणि हे शिवसैनिक आणि मनसैनिकची आहे. ह्या मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी आपले रक्त सांडले आहेत आणि ह्या मुंबईमध्ये 1942ला अंग्रेजो भारत छोडो ह्या मुंबईमध्ये नारा लागला होता आणि 1 नोव्हेंबर 2025ला एक नारा आहे वोट चोर गद्दी छोड. तुम्ही आता राज ठाकरेंसोबत जाणार कारण उद्धव ठाकरे सुद्धा येणार आहेत. दोन भाऊ. राज ठाकरे साहेबांना स्वागत करून उद्धव ठाकरे साहेबांना स्वागत करू. आम्ही शिवसैनिक मनसैनिक एक झालो आहेत. हे बघून विरोधक पागल झाले आहेत, वैतागले आहेत. त्यांच्या पोटात काय दुखत आम्हाला माहित नाही, पण मुंबईकरांनी हे ठरवले आहे की ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड एकत्र आले आहेत म्हणजे विरोधकांनी सिटी वाजली आहे आणि मुंबईमध्ये काय होणार हे तुम्हाला मी सांगतो. मुंबईमध्ये भगवा फडकणार. मनसेचा भगवा राहू द्या किंवा शिवसेनेचा भगवा राहू द्या, भगवा म्हणजे ठाकरे आणि ब्रँड म्हणजे ठाकरे. बाकी नकली पक्षाच्या इथे काही गरज नाही. नकली सेना आणि नकली राष्ट्रवादी याची काही गरज मुंबईमध्ये नाही. कशा प्रकारचा मोर्चा असेल कारण तुम्ही म्हणतायत की दोन बंधू तर आहेत, काँग्रेस आहे